हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. हे बघ दिनू, पूजाला तर या घरची सून आम्ही बनवणारच आणि अपूर्वचं डोसकं बी तुझ्या पायावर कसं बी झुकवणारच. माझ्याच संस्कारात काहीतरी चूक होती म्हणून आज पूजा अशी वागते. बेटा, मी तुझं लग्न माझा मित्र रामेश्वर त्याच्या मुलगा राहुल बरोबर ठरवलं. तुम्हाला नोकरी मिळाली? हो, एका डिग्री कॉलेज मधून नोकरीची ऑफर आली. काय झालं पूजा, तू रडत का आहेस? विशाल बाबांनी माझे लग्न त्यांच्या मित्राच्या मुलाशी ठरवलंय. आजी, काय काम आहे पोरा? काय महत्वाचं आहे का? मी तुला दुपारी भेटायला आलो होतो, पण तू कुठे बाहेर गेली होतीस. ते काय आहे ना, की गुरुजींना भेटायला गेलते. तिथं बोलता बोलता उशीर झाला. असो, तू बोल, काय काम आहे? आजी, पूजाचं लग्न ठरलं आहे. इतक्या लवकर? हो आजी, कालच पूजाचा फोन आला होता. ती सांगत होती की तिचे बाबा त्यांच्या मित्राच्या मुलावर लग्न ठरवतायत. परवा साखरपुडा आहे. आता काय करू आजी, हे सगळं एवढं लवकर होत आहे, मला काहीच समजत नाहीये. आणि एकीकडे पूजा आहे की जीव द्यायच्या गोष्टी करते ती. अरे येडेपणा करायची काय गरज आहे? मर्द काही कुठच्या समस्येचं उत्तर आहे का? हो आजी, मी पण तिला हेच समजवलं. आता तू सांग की मी काय करू? या बघ बाळा, आता माझ्या डोसक्यात काय बी येत नाहीये जे मी तुला सांगेन. पण जर विचार केला तर ही गोष्ट लईच मोठी आहे. कोणती आजी? अरे हीच की सध्या पूजाचा साखरपुडा होतोय, लगीन नाही. मला काही समजलं नाही आजी. हे बघ विशाल, सध्या आपण गप्प बसण्याशिवाय काय बी करायचं नाही, कारण ते लोक पूजाचा साखरपुडा करणारच. आणि जर आपण आत्ता काही केलं आणि बोबाटा झाला तर मोठं त्रांगड होईल. म्हणून मी म्हणते की तिचा साखरपुडा होऊ दे. साखरपुडा होऊन जाऊ दे, पण का आजी? अरे पोरा, साखरपुडा होतोय, लगीन नाही. साखरपुडा आणि लग्नामध्ये खूप फरक आहे. आणि दरम्यान तर आपल्याला वेळ बी मिळेल विचारासाठी. पूजाला सांग की आनंदानं साखरपुडा कर म्हणाव, ज्यामुळं तिच्या घरातल्यानं वाटल की तुला विसरू लागली आहे. मग साखरपुडा झाल्यावर पूजाच्या घरातले पूजावर विश्वास ठेवतील आणि आपल्याला बी विचार करायला वेळ मिळेल. ठीक आहे आजी, मी पूजाला समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. जरा प्रेमानं समजव, ती नक्की समजल. अरे तिचं प्रेम आहे ना तुझ्यावर. हो आजी, पूजा आणि मी एकमेकांना खूप प्रेम करतो. आजी, मी पूजाचं लग्न कुठेही होऊ देणार नाही.
त्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करेन. बरं आजी, येतो मी. विशाल, तू हे सगळं योग्य नाही करत आहेस. पण आई, पण बिन काही नाही. तू पूजाला तिच्या घरच्यांच्या विरुद्ध जायला सांगतोयस, फसवायला सांगतोयस. हे सगळं चुकीचं आहे बेटा. सुनबाई, तुला जे काय बोलायचंय माझ्याशी बोल, ईशालशी नाही. आई, तुम्हीच सांगा ना, कोणाच्या घरातल्यांना भरकटवणं चांगली गोष्ट आहे? जर पूजाला विशालशी लग्न करायची इच्छा आहे तर तिने तिच्या घरच्यांशी बोलून घ्यायला हवं. सुनबाई, आमच्या मामल्यात तुला बोलायची काय बी गरज नाहीये. ईशाल आणि पूजाचा मामला मी बघतीये आणि मीच सांभाळेन काय ते. आई, माझी तुम्हाला हीच विनंती आहे की तुम्ही विशालला हे सगळं करण्यापासून थांबा. विशाल ज्या काय करतोय ना ते समज ठीक आहे, कारण की पूजाला बी विशालशी लगीन करायचंय. आणि जर त्यांची इच्छा आहे तर हे लगीन होणारच. आमच्याकडे येळ नाहीये सुनबाई. पूजा आणि ईशालच्या बाबतीत आम्हाला खूप काही ठरवायचंय. तू तुझे विचार तुझ्याकडे ठेव. चल विशाल. आई, विशालचा फोन का नाही आला अजून? किती रडले होते बोलता बोलता. बहुतेक त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला. हॅलो, कशी आहेस पूजा? कशी असू शकते मी विशाल? मी समजू शकतो पूजा, यावेळी तुझी हालत काय असेल. पण विश्वास ठेव, मी पण इथे आरामात नाहीये. जेव्हापासून साखरपुड्याची बातमी ऐकली आहे, माझी तर बुद्धीच चालत नाही. तुम्ही काही मार्ग काढलाय का विशाल? हो पूजा, त्यासाठी तुला माझं म्हणणं नीट ऐकावं लागेल. बोला. पूजा, आपल्या लग्नाला आवश्यक आहे की तू घराच्या बाहेर निघावं. सुकन्या आमच्या कन्या. पूजा, आपल्या लग्नाला आवश्यक आहे की तू घराच्या बाहेर निघावं. पण तुला माहितच आहे की गेल्या काही दिवसात जे काही झालं त्यात हे पॉसिबल नाहीये की तू घराच्या बाहेर निघू शकशील. मग आता आपलं लग्न नाही होऊ शकणार विशाल? होईल पूजा, निश्चित आपलं लग्न होईल. पण त्यासाठी तुला हा साखरपुडा करावा लागेल. काय? हो पूजा, तुला हा साखरपुडा हसत हसत करावा लागेल, ज्यामुळे तुझ्या घरच्यांना विश्वास बसेल की तू खुश आहेस आणि मला विसरली आहेस. आणि त्यानंतर लग्नाची तारीख यायला खूप वेळ असेल. मग तू काही ना काही कारणाने बाहेर निघ आणि आपण लग्न करूया. मी खूप विचार करून हा मार्ग शोधलाय पूजा. या व्यतिरिक्त आपल्याकडे कुठलाच मार्ग नाही. पण विशाल, मी कोणा दुसऱ्याशी साखरपुडा कशी करू शकते? हे बघ पूजा, जर तुला माझ्याबरोबर राहायचं असेल तर तुला हा साखरपुडा करावाच लागेल.
ठीक आहे विशाल, मी तसंच करेन जशी तुमची इच्छा आहे. गुड. खुश राहायचा प्रयत्न कर. आणि हो, एका गोष्टीची काळजी घे. तुझ्या घरच्यांना संशय नको येऊ देऊस. हो एक गोष्ट सांगू पूजा, हो सांगा ना. जेव्हा आज तू मरण्याची गोष्ट केलीस तेव्हा माझं मन एकदम घाबरून गेलं. पण मला आजच खात्री झाली की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. हो पूजा, जर आज साखरपुड्याचा प्रश्न नसता तर तू तुझ्या तोंडाने कधीच नसती बोललीस, हो ना? हो विशाल, आज मी खूप घाबरले होते म्हणून खरं बाहेर आलं ना. पूजा, मीही तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो जेवढं तू माझ्यावर करतेस. आणि तू या गोष्टी चिंता नको करूस. आपलं लग्न होऊनच राहणार, कोणाची इच्छा असो किंवा नसो. पार्वती, मी निघतोय. आई, येतो मी. सुखी राहा. थांब, मी देवाचं गंध लावते हो. बेटा, आज बऱ्याच महिन्यांनी तू नोकरीवर चाललायस, म्हणून देवाचा आशीर्वाद गरजेचा आहे बरं. आई, आई, आज कोर्टाची तारीख आहे. मला आशीर्वाद दे की ही केस आम्ही नक्की जिंकू. बेटा, आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या बरोबर आहे. फक्त जेव्हा तू घराच्या बाहेर जातेस ना, आणि जोपर्यंत तू घरी परतत नाहीस ना, मी शांतपणे बसूच शकत नाही. कारण ज्यांच्या विरुद्ध तू लढतीयस ना, ती चांगली माणसं नाहीयेत. ते आपलं काम करण्यासाठी काही करू शकतात. म्हणून तू तुझी काळजी घे बेटा. आई, तू मुळीच चिंता करू नकोस. आणि ही लढाई मी काही एकटी लढत नाहीये. पूर्ण वस्ती माझ्या बाजूने. वस्तीवाले माझ्या केसालाही धक्का लागू देणार नाहीत. आणि बघ नाही, तुझा आशीर्वादही माझ्या बाजूने आहे ना. बेटा, सगळे पेपर्स घेतलेस तू? हो बाबा, आणि मला पूर्ण खात्री आहे की हा निर्णय वस्तीवाल्यांच्या बाजूनेच होईल. सुकन्या आमच्या कन्या. आणि बेटा, असं झालं ना तर त्या लोकांना एक चांगलाच धडा मिळेल, जे हे समजतात की कायदा ते खिशात घेऊन फिरतात आणि ते काहीही करू शकतात. आज बघ, केस तर आपली आकांक्षा जिंकणार. अच्छा, तुला कसं माहिती आजी? कुठली भविष्यवाणी झाली होती का? नाही बेटा, पण मी देवाला नवस बोलली आहे बरं, की जर तू ही केस जिंकलीस तर मी मंदिरात 500 रुपयांचा प्रसाद वाटेन. आणि मला खात्री आहे की ही केस तूच जिंकणार. हो हो, देवाला तुझे 500 रुपये हवे होते ना. आता तू निश्चित मला ही केस जिंकून देईल, हो ना? आजी, आता तर तू देवालाही लाच देऊ लागलीयस. नाही ग, मी देवाला लाच नाही देते ग, तर देवाला एक छोटीशी भेट देते.
जो प्रत्येक भक्त देवाला देऊ इच्छितो. हा हा जर ह्या प्रकारे भेट देऊनच ईश्वर ऐकायला लागला तर मग कोणी कामच नाही करणार, भेटच देत राहील देवाला. आकांक्षा बेटा, ह्या सगळ्या गोष्टी आईला सांगून काहीच फायदा नाही, कारण या सगळ्या गोष्टींवर आईचा दृढ विश्वास आहे आणि विश्वास इतक्या सहजतेने कधीच तुटत नाही. अच्छा बाबा, मला उशीर होतो, मी निघते. ठीक आहे. बेटा, मीही तुझ्या बरोबरच निघतो. आई मी येतो. हं? चल. चला बाबा. अरे अपूर्व, त्या मुलाकडच्यांना 5 किलो मिठाई आणि 5 प्रकारची फळं पण द्यायची आहेत, ते लिहून घे. ठीक आहे, मी सगळं लिहिलं. अपूर्व आणि राहुलसाठी अंगठीही आणावी लागेल. हा, ती मी आणि अपूर्व जाऊन घेऊन येतो. ठीक आहे. आणखी बघा काही. तुला माझ्या बरोबर राहायचं आहे तर तुला हा साखरपुडा करावाच लागेल. एका गोष्टीची काळजी घे, की घरच्यांना संशय नाही आला पाहिजे. आनंदात राहायचा प्रयत्न कर. दादा, दादा मला माफ करणार आहे. मी जे काही केलं ते चुकीचं केलंय. तू प्रत्येक वेळी सॉरी म्हणतेस आणि परत परत तीच चूक करतेस. आता तूच सांग की आम्ही तुझ्यावर विश्वास कसा ठेवू. मला मान्य आहे दादा की मी तुम्हा लोकांचा विश्वास खूप वेळा तोडलाय, पण विश्वास ठेव दादा, यात माझी चूक नाहीये. मी विशालच्या भूल थापांना फसले. सुकन्या आमच्या कन्या. पण जेव्हा काल आईने मला सांगितलं की विशालचे बाबा आणि त्याचा भाऊ माझ्याबद्दल काय बोलले, तू विश्वास ठेव दादा, तेव्हापासून विशालविषयी माझं प्रेम आटून गेलंय. मी तर विचारही करू शकत नाही की विशाल मला धोका देईल दादा, आणि त्याच्या कुटुंबातले माझ्याबद्दल असं काहीतरी बोलतील. मला माहित होतं पूजा, एक दिवस तुला चुकींची जाणीव होईल. हे तर चांगलं झालं की उशीर व्हायच्या आधी तुला सगळं लक्षात आलं, नाहीतर त्या विशालने तुझं जीवन बर्बाद करून सोडलं असतं अगदी. दादा, मी साखरपुड्याला तयार आहे. खरंच पूजा? हो दादा. वहिनी, मला माफ कर ना.
मी तुझ्याशी खूप चुकीच्या पद्धतीने वागले. पूजा, तुला माफी मागायची काही गरज नाही. मला तुझ्या कुठल्याही गोष्टीचं वाईट नाही वाटलंय. जशी आकांक्षा आहे माझ्यासाठी तशीच तू आहेस. अच्छा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तू मला तुझी ती लाल साडी देशील जी मला आवडते. हो पूजा, ही काही विचारायची गोष्ट आहे का? पूजा बेटा, मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की तू माझ्या बोलण्याचा मान राखलीस. नाहीतर मला भीती वाटत होती की बहुतेक तू ऐन वेळेला नकार देशील. आणि माझ्या मित्रासमोर मला लाजिरवाणं व्हावं लागेल. नाही बाबा, मला मान्य आहे की माझ्याकडून खूप चुका झाल्या, पण मी इतकीही मूर्ख नाहीये की मी माझ्या घरच्यांना बाहेरच्यांसमोर लाज आणू. आता माझ्या मुलीसारखं बोललीस. आणि आता मी ठरवलंय की मला काय करायचंय. तुम्हा सगळ्यांना माझ्यासाठी जे चांगलं वाटतंय तुम्ही तेच करा. मी तुमच्या बरोबर आहे. वा बेटा वा, बरं वाटलं तुझं ऐकून. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या